सासूला फुकटची मोलकरीण समजणाऱ्या सुनेचा माज सासूने एका वाक्यात उतरवला. जेव्हा सुनेचे 25 पाहुणे दारात आले तेव्हा सासूने असा डाव टाकला की सुनेच्या पायाखालची जमीनच सरकली. शारदाताई या एका मोठ्या घरातील अत्यंत कष्टाळू आणि सोशिक सासू होत्या. त्यांचा मुलगा अनिकेत मोठ्या कंपनीत कामाला होता आणि सून राधिका अतिशय आधुनिक पण अत्यंत आळशी होती. लग्नाला 2 वर्षे झाली होती, पण राधिकाने आजवर घरात कधी एक चहाचा कपही उचलून ठेवला नव्हता. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत आणि झाडू फरशीपासून ते कपडे धुण्यापर्यंत घरातली सगळी कामे शारदाताईच करायच्या. राधिका मात्र दिवसभर AC लावून मोबाईलवर रील्स बघायची किंवा मैत्रिणींसोबत शॉपिंगला जायची. राधिकाच्या मते सासू म्हणजे घरातली हक्काची आणि पगार न घेणारी मोलकरणीच असते. शारदाताई मुलाच्या सुखासाठी सर्व निमूटपणे सहन करत होत्या. तो दिवस आणि सुनेचा माज. उन्हाळ्याची सुट्टी लागली होती. एक दिवस राधिका हॉलमध्ये सोफ्यावर पाय पसरून बसली होती. तिने शारदाताईंना किचनमधून बाहेर बोलावले आणि अत्यंत हुकूम सोडल्यासारख्या थाटात म्हणाली, आई ऐका, उद्यापासून माझे माहेरचे सगळे लोक सुट्टी साजरी करायला आपल्याकडे येत आहेत. माझे आईवडील, काका काकू, मामा मामी आणि त्यांची मुलं असे तब्बल 25 लोक 10 दिवसांसाठी मुक्कामाला येत आहेत. शारदाताईंनी शांतपणे ऐकून घेतले. राधिका पुढे अत्यंत गर्वाने म्हणाली, माझ्या माहेरच्या लोकांना तुमच्या हातचं जेवण खूप आवडतं. त्यामुळे पुढचे 10 दिवस त्यांच्या सकाळच्या नाश्त्याची, 2 वेळच्या गोडधोड जेवणाची, पुरणपोळी, श्रीखंड, त्यांच्या चहापाण्याची आणि बिछाने आवरण्यापासून ते साफसफाईपर्यंतची पूर्ण जबाबदारी तुमची. कारण मला त्यांच्यासोबत वेळ घालवायचा आहे. मी कामात अजिबात मदत करणार नाही. काही कमी पडायला नको, नाहीतर माझ्या माहेरी माझी इज्जत जाईल. राधिकाला वाटले की नेहमीप्रमाणे सासूबाई मान खाली घालून हो म्हणतील आणि उद्यापासून 25 लोकांच्या चाकरीला जुंपल्या जातील. तो थरारक क्षण आणि सासूचा मास्टर स्ट्रोक. पण यावेळी शारदाताईंचा संयम संपला होता. त्यांनी राधिकाकडे बघून एक अत्यंत शांत आणि खोचक हास्य केले. त्या अजिबात घाबरल्या नाहीत किंवा चिडल्याही नाहीत. त्यांनी सोफ्यावर बसत राधिकाला असे काही उत्तर दिले की राधिकाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. शारदाताई हसून म्हणाल्या, अरे वा राधिका, ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. तुझे माहेरचे लोक येत आहेत म्हणजे घरात किती मजा येईल. पण एक छोटीशी अडचण आहे ग सुनबाई. राधिकाने कपाळाला आठ्या घालत विचारले, कसली अडचण? शारदाताईंनी आपला हुकुमाचा एक्का बाहेर काढत अत्यंत रुबाबात सांगितले, अडचण अशी आहे की मी सुद्धा उद्यापासून सुट्टीवर जात आहे. मी आणि माझ्या भजनी मंडळाच्या मैत्रिणींनी मिळून उद्यापासून पुढचे 15 दिवस 4 धाम यात्रेला जायचा प्लॅन केला आहे. आमची रेल्वेची तिकिटे आणि हॉटेलचे बुकिंग सगळं फायनल झाले. मी तर आत्ता माझी बॅग भरायलाच चालले होते. हे ऐकताच राधिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे डोळे विस्फारले आणि घसा सुकला. शारदाताई उठून उभ्या राहिल्या आणि राधिकाच्या खांद्यावर हात ठेवत हसत हसत म्हणाल्या, त्यामुळे आता तुझ्या त्या 25 पाहुण्यांचा सकाळचा नाश्ता, 2 वेळचा स्वयंपाक, त्या 25 लोकांची उष्टी खरकटी काढणं, त्यांच्या चहा पाण्याची सोय करणं आणि घर झाडून पुसून काढणं, ही पूर्ण जबाबदारी आता तुझी आहे. शेवटी तुझेच माहेरचे लोक आहेत. तूच त्यांचा पाहुणचार अगदी प्रेमाने आणि छान करशील याचा मला पूर्ण विश्वास आहे. ऑल दी बेस्ट सुनबाई. राधिकाला भोवळ यायचीच बाकी होती. जिने आजवर स्वतःच्या हाताने एक साधा चहाही बनवला नव्हता, ती उद्यापासून तब्बल 25 लोकांचा स्वयंपाक आणि भांडीकुंडी कशी करणार? तिला स्वतःच्याच जाळ्यात अडकल्यासारखे वाटले. आई, पण तुम्ही अचानक कशा जाऊ शकता? मी एवढं सगळं कसं करू? राधिका अक्षरशः गयावया करू लागली. पण शारदाताईंनी काहीही ऐकून न घेता थेट स्वतःची खोली गाठली आणि दरवाजा लावून घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी राधिका झोपेतून उठण्याआधीच
शारदाताई आपली ट्रॅव्हलिंग बॅग घेऊन गॉगल लावून मैत्रिणींसोबत हसत हसत यात्रेला निघून गेल्या. थोड्याच वेळात राधिकाचे 25 पाहुणे दारात हजर झाले आणि पुढचे 10 दिवस राधिका किचनमध्ये घामाने डबडबून पोळ्या लाटत 25 लोकांची उष्टी भांडी घासत आणि स्वतःच्याच कर्मावर रडत राहिली. तिला फुकटची मोलकरीण समजलेल्या सासूची खरी किंमत बरोबर समजली होती. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.